आज मी सकाळी उठले. आमचं जे चूल घर आहे ते पहिलं झाडून घेतलं. आज मी सकाळी सकाळी आंघोळ केली. मग अंगण झाडायला घेतलं. माझं अंगण आमचं खूप मोठं आहे, बघू शकता तुम्ही. सगळं झाडून घेतलं. नंतर खूप कचरा होता. मग दिवसभरात ते खूप कसं तरी वाटतं, म्हणून पहिलं मी झाडून घेतलं सकाळी. बघू शकता तुम्ही. सारून घ्यायचं होतं, पण काय शेण गायांखाली नव्हतं. आमच्या कोंबड्यांनी सारं पांगून ते वाळून गेलं आणि वल्लं शेणच नव्हतं, म्हणून झाडून घेतलं. नेक्स्ट व्लॉगमध्ये सारून घ्यायचा व्हिडिओ येईल, नक्की बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करा. आणि तुम्ही बघू शकता आमचा मोत्यासुद्धा आहे. आणि असं आमचं खूप मोठं अंगण आहे. असं आम्हाला रोज झाडावं लागतं, बघू शकता तुम्ही. सारवायचं कॅन्सल झालं माझं, नाही तर पूर्ण जेवढं झाडते पूर्ण इथपर्यंत मला सारावं लागतं. आठवड्यातून एकदा मी सारवते, जसं जमेल तसं सारवते. काही माझ्या मुली शाळेत गेला, माझा मुलगा झोपला का मग मी सारवते. आमच्या कोंबड्या पण त्यासुद्धा पाणी देतात सारवलेलं शेण, म्हणून त्यांना डालावं लागतं. शेळ्या डालावं लागतात, त्याच्यानंतर सारवावं लागतं, बघू शकता तुम्ही. असं रोज झाडावं लागतं आम्हाला. आणि परत आज मी तुम्हाला झाडांचा सुद्धा व्हिडिओ दाखवणार आहे. लिंबू आणि सीताफळाचं आज दाखवणार आहे. आज खूप आभाळ होतं, पाऊस तर नाही आला आज, पण आभाळ होता. नॉर्मल थोडंसं ऊन होतं. असा माझा दिवस राहतो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. मी मुंबईची पोर असून हे सारं करावं लागतं. आपला संसार येतं आणि करणं भागच आहे. आपलं घर आहे, करावंच लागतं. असा माझा प्रोसेस. आणि बघू शकता तुम्ही सीताफळाचे झाडं. आम्ही सीताफळ कधीच विकत आणलेलं नाही आणि आणतसुद्धा नाही सीताफळं. आणि हे रोपं उतरलेले आहेत बियांचं, म्हणजे नर्सरीतून नाही आणले हे रोपं झाडं. अशी सीताफळं आहेत. अजून काही कच्चे आहे, काही मोठे आले खायला, खाऊन झाले. म्हणजे हे अजून छोटे आहेत, अजून यांना अजून डोळा पडेल नाही. असं आहे सीताफळाचे झाड. बघा तुम्ही, बघू शकता किती मोठे झाड आहे सीताफळाचं. आणि खूप गोड सीताफळ आहेत, गावरान. आता तुम्ही लिंबू पाहू शकता. आणि लिंबूच्या झाडाला खूप काटे राहतात, खूप म्हणजे अति प्रमाणात काटे राहतात. काहींना माहीत नसतं काटे असतात का नाही. काटे असतात लिंबूच्या झाडाला. आणि खूप लिंब आहेत झाडाला, हिरवगार पिवळे, खूप रस आहे लिंबाला. आम्ही लिंबूसुद्धा कधीच विकत आणेल नाही आणि आणत नाही. लिंब घरचीच लिंब आहेत, म्हणून हाच आहे रानात राहण्याचा फायदा राहतो. आपण आपले मनसोक्ते झाडंसुद्धा लावू शकतो, मनाला वाटन ते. पाहू शकता झाडाला किती लिंब आहे माझ्या मागं. आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.
बघा किती लिंब आहेत झाडाला. रस तर खूप निघतो या लिंबांना, खूपच. आणि कधी आम्ही औषधसुद्धा झाडांना मारत नाही, एकदम ऑर्गॅनिक आहेत. पाहू शकता किती मोठं झाड आहे.